नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा. ते पोलीस भरतीच्या टॉपिकवर वारंवार विचारले जातात. त्याचं नाव आहे बघा पोलीस खात्याविषयी प्रश्न म्हणजेच पोलीस प्रशासन. पहिला प्रश्न बघा, आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलं असं आपण की जे काही महाराष्ट्राच्या रश्मी शुक्ला आहेत या महाराष्ट्राच्या कितव्या पोलीस महासंचालक आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे बघा. जे काही पोलीस महासंचालक आहे हा प्रश्न बघा जवळजवळ 150पेक्षा जास्त वेळा बघा, म्हणजे जवळजवळ भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. याच्याशिवाय पोलीस भरतीच होत नाही बघा या प्रश्नाशिवाय. तर बघा 150पेक्षा जास्त वेळा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा 48व्या. लक्षात ठेवायचं बघा, रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या 48व्या पोलीस महासंचालक आहेत. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक या पदाचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे. तर यांचा जो काही कार्यकाळ आहे मित्रांनो 3 जानेवारी 2026 पर्यंत मित्रांनो यांचा काय बघा कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतो. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजा कोणत्या दिवशी प्रदान केला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, 2 जानेवारी 1961 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. किती? 2 जानेवारी 1961ला बघा हा याचं करेक्ट आन्सर आहे. आणि या ठिकाणी एक पॉईंट सुद्धा कव्हर होतो की 2 जानेवारीला आपल्या महाराष्ट्र पोलिसाचा स्थापना दिवस किंवा पोलीस रेजिंग डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो. एका झटक्यात 2 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले. राज्यामधील कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही. पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी नाही असं विचारलं आपल्याला. याचं करेक्ट आन्सर आहे बघा धाराशिव. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 धाराशिव. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत बघा. किती? 12 पोलीस आयुक्तालय आहेत. मोठ्या शहरामध्ये पोलिसांची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते आणि ग्रामीण भागा पोलीस अधीक्षकांच्या तर शहरी भाग बघा पोलीस आयुक्तांच्या या ठिकाणी नियंत्रणामध्ये असतो. 12वं पोलीस आयुक्तालय कोणतं आहे? मीरा भाईंदर वसई विरार. लक्षात ठेवायचं आहे. अगला क्वेश्चन बघा. आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 100 लाईक आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो एक लिंक दिलेली आपल्या टेलिग्रामची, ती टेलिग्राम तुम्ही नक्की जॉईन करा. लातूर जिल्हा मित्रांनो कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. तर मित्रांनो नांदेडमध्ये लातूर जिल्हा बघा पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सोलापूर शहर. मित्रांनो कोल्हापूर परिक्षेत्राच्या अंतर्गत पोलीस घटक कोणकोणते येते? सातारा, सोलापूर ग्रामीण, त्याच्यानंतर सांगली, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर. सोलापूर शहर यामध्ये येत नाही बघा. परिक्षेत्राचा जो काही प्रमुख विशेष असतो तो पोलीस महानिरीक्षक असतो बघा. लक्षात ठेवायचं आहे. ग्रामीण किंवा जिल्हा पोलीस यंत्रणा या ठिकाणी काम करत असते. पोलीस आयुक्तालय बघा परिक्षेत्राच्या अंतर्गतमध्ये येत नाही पोलीस आयुक्तालय. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आयुक्तालय नाही आहे. तर नांदेड. मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं की 12 ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहेत बघा. आयुक्तालय मित्रांनो हे शहरी भागासाठी असतं. आयुक्तालय बघा थेट पोलीस महासंचालकाच्या नियंत्रणामध्ये कार्य करत असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंब हे राज्य पोलीस दलाचं नियतकालिक मुखपत्र आहे. तर कोणतं आहे मित्रांनो? दक्षता. मित्रांनो हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. राज्य पोलीस दलाचं नियतकालिक दक्षता आहे बघा. ते दर महिन्याला प्रसिद्ध होणारं एक मासिक आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे मासिक आहे. राज्य पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आपल्याला माहिती आहे बघा, सदरक्षण आहे खलनिग्रह नाही. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचे पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत असतं. कायदा किती बघा 1951. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग हा कोणता आहे? तर आपल्याला माहिती आहे बघा गडद निळा. लक्षात ठेवा गडद निळा. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणतं चित्र आहे? तर बघा हाताचा पंजा आहे. आपल्याला माहिती आहे हाताचा पंजा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे स्थापना दिवस कधी असतो? तर स्थापना दिवस असतो मित्रांनो 2 जानेवारी. ऑप्शन क्रमांक 2 जानेवारी 1961ला स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबईमध्ये मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? तर सदरक्षण आहे खलनिग्रह नाही हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदावर व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणतं या ठिकाणी पद भेटतं? तर हेड कॉन्स्टेबलचं मित्रांनो पद या ठिकाणी मिळतं. पुढचा प्रश्न काय बघा, पोलीस खात्यामधील कोणतं पद आहे केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं, म्हणजे फक्त प्रमोशनली भरलं जातं? तर पोलीस निरीक्षक. मित्रांनो लक्षात ठेवा पोलीस निरीक्षक हे जे काही पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI नंतर हे काय केलं जातं बघा पद उन्नतीनेच भरलं जातं बघा. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी कोणतं पद नाही? तर लॉन्स नाईक. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई बघा फौजदार, हवालदार
हे सगळे पद आहेत, परंतु लॉन्स नाईक हे पद नाही बघा मित्रांनो. हे जर पाहिलं तर हे भारतीय लष्करामधील हवालदार दर्जाचं पद आहे बघा, परंतु अशा नावाचं आपल्या पद महाराष्ट्र पोलिसामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर अप्पर पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं बघा, सर्वात वरिष्ठ दर्जाचा लक्षात ठेवायचं बघा. या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात? परिक्षेत्राचे बघा तर विशेष पोलीस महानिरीक्षकाचं करेक्ट आन्सर आहे बघा, विशेष पोलीस महानिरीक्षक. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणेमध्ये 8 परिक्षेत्र आहेत. किती? 8 परिक्षेत्र असून त्याच्या अंतर्गत 34 ग्रामीण जिल्हा पोलीस दले कार्यरत आहेत बघा. आणि 5 ते 6 जिल्ह्यांसाठी एक काय असतं बघा, परिक्षेत्र असतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये खांद्यावर काय असतं बघा, खांद्यावर कोणते चिन्ह असतात? सांगा पटकन, आपल्याला 3 सेकंद मिळतील. याचं करेक्ट आन्सर बघा 3 स्टार. लक्षात ठेवायचं 3 स्टार असतात पहा. पोलीस निरीक्षक, पुढचा प्रश्न आहे, पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशातील खांद्यावर काय काय असतं? तर यांच्या खांद्यावर बघा 3 स्टार असतात, लाल आणि निळी फीत असते आणि मपोसे असते बघा. लक्षात ठेवायचे मपोसे, महाराष्ट्र पोलीस. पुढचा आहे बघा, महाराष्ट्र पोलीस ध्वजामधील पारंपरिक चिन्ह कोणतं आहे? तर पंचकोनी तारा याचं करेक्ट आन्सर आहे पहा. राज्यामधील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर सगळ्यात उच्च पद कोणतं आहे? पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं आहे बघा, हे सगळ्यात उच्च पद आहे बघा. भारतीय पोलीस सेवेमधील हे जे काय IPS अधिकारी बघा या पदापर्यंत जाऊ शकतात. लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि यांची जी काही नेमणूक आहे बघा ते राज्य सरकार करत असतं. त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये राज्यातील सर्व पोलीस कार्य करत असतात. पुढचा प्रश्न आहे बघा, जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात? तर कोण असतात? पोलीस अधीक्षक याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. महाराष्ट्र पोलिसांचं कोणतं बल हे नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेलं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 C-16. मित्रांनो हे दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली होती? तर फोर्स 1 हे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. याच धर्तीवर बघा प्रत्युत्तर देण्यासाठी फोर्स 1ची स्थापना केली होती आणि याचं मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी असून 200पेक्षा अधिक जवान या पथकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगला क्वेश्चन आहे बघा, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे? हैदराबाद या ठिकाणी. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी तर पुण्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र CPR कोणती? CPR ही जी काय संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी आहे? ही सुद्धा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघा. लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये पोलीस खात्याविषयी विविध प्रकारचं संशोधन केलं जातं. दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचं कोणतं सशस्त्र दल आहे? तर फोर्स 1 आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे फोर्स 1. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर डेहराडूनला इंडियन मिलिटरी अकॅडमी बघा. NDA कुठे? पुण्यामध्ये बघा. पोलीस विभागामधील K9 युनिट कशाशी संदर्भात आहे? तर श्वान. लक्षात ठेवा, श्वानाशी संदर्भामध्ये खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसाशी संदर्भामध्ये नाही आहे? तर कोणती बघा ती? ED नाही बघा, बाकी सगळे पोलिसा संदर्भामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, C-60 फोर्सचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? तर वीरभोग्या वसुंधरा. वीरभोग्या वसुंधरा याचं करेक्ट आन्सर आहे. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 3 BPR&D. लक्षात ठेवा बघा, BPR&D याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, फोर्स 1 काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस कमांडो बल आहे बघा फोर्स 1. 26/11चा जो काही 2008ला हल्ला झाला होता त्या टायमाला याची स्थापना झाली होती फोर्स 1ची. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कुठे? तर पुण्यामध्येच मित्रांनो. हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. स्थापना बघायची 1905ला झालेली पहा. मुख्यालय पुण्यामध्ये बघा. किचकट गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी बघा या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. CID म्हणते त्याला, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कार्य करतो?
ACB याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं ACB. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये? तर पुण्यामध्येच मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस संशोधन केंद्र आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलम आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे बघा CRPC मधील? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 41. लक्षात ठेवायचं बघा 41. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1861चा आहे मित्रांनो हा पोलीस कायदा. IPC म्हणजे काय? तर भारतीय दंड संहिता. लक्षात ठेवायचं आहे IPC म्हणजे भारतीय दंड संहिता. हा कायदा मित्रांनो 1860 साली पारित करण्यात आला होता आणि 2023 मध्ये या कायद्याचं नाव बदलून भारतीय न्याय संहिता असं देण्यात आलेलं आहे. पोस्को ॲक्ट हा कायदा कशा संदर्भामध्ये? तर बाललैंगिक अत्याचारासंदर्भामध्ये मित्रांनो पोस्को हा जो काही कायदा आहे. पोलीस पाटीलची नेमणूक आणि कर्तव्य कोणत्या अधिनियमामध्ये दिलेली आहेत? तर पोलीस पाटील हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, रायगड पोलीसला प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो FIR हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. FIR म्हणजे काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. लक्षात ठेवा गुन्ह्याची पहिली नोंद म्हणजेच FIR असते बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, मकोका हा जो काय कायदा आहे मित्रांनो हा संघटित गुन्हेगारीशी संदर्भामध्ये संघटित गुन्हेगारी 1988 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामधील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय? तर लाच म्हणजे काय? तर पैसे घेणे. सदर कायद्यामध्ये पैसे घेणे आणि मौल्यवान वस्तू घेणे. आणि क या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. सदोष मनुष्यवधाची भारतीय दंड संहितेमधील योग्य कलम कोणता येईल? सांगा उत्तर. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 कलम 301. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी? तर नानवीज या ठिकाणी मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे नानवीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे पहा, राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधलं जातं? तर समादेशक. ऑप्शन क्रमांक 2 समादेशक असं म्हणून ओळखलं जातं. SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च. 6 मार्चला स्थापना झाली होती मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला 6 मार्च SRPF स्थापना दिवस. एकूण जर पाहिलं तर 1948ला पुरंदर या ठिकाणी स्थापना झाली होती. मुख्यालय गोरेगाव मुंबई या ठिकाणी बघा. राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर गोरेगाव या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना 1948ला झाली होती 6 मार्च 1948ला. म्हणून बघा हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्राचं निमलष्करी बल कोणतं आहे? तर SRPF हे निमलष्करी बल आहे बघा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा कोणाकडे असते? तर SPG. लक्षात ठेवा बघा SPG याचं करेक्ट आन्सर आहे बघा. SPG म्हणजे काय? स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. SPG कायदा हा 1988ला आला होता. कार्य काय असतं? पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देणे. कोणत्या संस्थेचा सर्वत्र सुरक्षा नारा आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रे हाऊस हे जे काय नक्षलविरोधी पथक आहे कोणत्या राज्याचं आहे? तर तेलंगणाचं आहे. कोणत्या राज्याचं? तेलंगणा. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोण करतं? तर BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. लक्षात ठेवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. नेक्स्ट आहे पहा, दहशतवादी संघटनाचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर NIA. यालाच आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं म्हणतो. NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेचा संचालक IPS अधिकारी नाहीत? EDचे नसतात बघा. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणती संस्था केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स नाही? तर कोणती बघा? केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स नाही आहे. तर NIA. लक्षात ठेवा मित्रांनो NIA ही काय बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. पुढचा आहे बघा, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय बघा? तर रॉ आहे बघा. लक्षात ठेवा रॉ म्हणजे काय? रिसर्च ॲनालिसिस अँड विंग आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. IB म्हणजे काय? इंटेलिजन्स ब्युरो. आणि जे काय इतर देशाचे आहेत बघा आपल्या भारताची रॉ आहे
त्याच्यानंतर इस्रायलची कोणती मोसाद आहे बघा, पाकिस्तानची ISI, अमेरिकेची बघा CIA, रशियाची बघा KBG आहे, ब्रिटनची MI6 आहे बघा. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रश्न पाहिले. आणि मित्रांनो या ठिकाणी आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ नक्की शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो टेलिग्रामची लिंक टाकलेली, टेलिग्राम जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा.